श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे बाबा रडत असतात, इतके गया करत असतात, अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ऐश्वर्या सोडून. बाबा म्हणत असतात, ताई जे नशिबात असतं ते आपल्याला मिळतंच आणि जे नशिबात नाही आहे ते असं ओरमडून घेता येत नाही आणि ते कधीच मिळत नाही. कुणाचा हक्क आम्ही कधीच खाल्ला नाही, यापुढेही खाण्याची हिंमत होणार नाही. आम्हाला फक्त विठ्ठलाची भक्ती एवढंच काय. आमची संपत्ती ज्याला शब्द दिलाय ना त्यांच्यासाठी जीवसुद्धा द्यायला तयार होतो. आम्ही चोरी करून कशाला जगायला लागलो. आमच्यावर विश्वास ठेवा ताईसाहेब. बाबा म्हणतात तुम्ही निर्धास्तपणे इथे राहा. सारंग आणि मला तुमची काळजी आहे. सावली तर आमची सून आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगदी निर्धास्त तुम्ही इथे राहायला राहा. कुणाची काहीच हरकत नसावी. काय ग तिलोत्तमा, काही हरकत आहे का? तिलोत्तमा म्हणते, मला विचारताय तुम्ही आणि माझी हरकत का असेल? आणि हरकत असली तर मला काही विचारणार आहे का? तुम्ही विरोध करायला काही अर्थच नाही आहे. इथे सावली म्हणते, तिलोत्तमा मॅडम तुमचे खूप खूप आभार. तिलोत्तमा म्हणते, त्याची काहीच गरज नाही आहे. सारंग म्हणतो, बबलू सगळ्यांना गेस्टरूममध्ये घेऊन जा. सावली सारंगकडे बघते. सारंग तिला खुणवतो, शांत राहा, मी आहे ना. सावली खूप प्रेमाने त्या सारंगकडे बघते कारण तिला खूप आधार वाटत असतो सारंगचा आणि ऐन वेळेला त्याने साथी दिलेली असते. आपल्या सावलीला सावली मनातल्या मनात म्हणते, भैरवी माई तुम्हाला दिलेले शब्द मोडलाय, मी असं समजू नका. पण शब्द दिलाय म्हणून आजपर्यंत मी शांत होते आणि तरीही तुम्ही इतक्या खालच्या पातळीला उतरलात ना, तर मात्र सावली शब्द विसरणार आणि सावली काय आहे हे भैरवी माई तुम्हाला दाखवून देणार. आता भैरवी माई मी सुद्धा सावली आवाज उठवू शकते, ते तुमच्या समोर दाखवूनच देते. मी आता सावलीसुद्धा हट्टाला पेटलेली असते आणि भैरवीला तिची जागा दाखवून द्यायला सुडाची भावना आता सावलीच्या मनात आलेली असते. कारण प्रत्येकाची सहन करण्याची एक लिमिट असते आणि सावलीची सुद्धा आता लिमिट संपलेली असते. त्यामुळे आता स्वतःच्या संसारावर किंवा स्वतःच्या आईबापावर जी वेळ आली आहे ती तिला बघवत नसते. त्यामुळे सावली आता खूप रागाने पेटलेली असते आणि म्हणते की भैरवी माई तुम्हाला तुमची जागा मी नक्कीच दाखवून देणार. आता बघूया सावली नेमकं काय करते आणि भैरवीला तिला तिची जागा कशी दाखवून देते. सावली आता त्या माणसाला ऐश्वर्या वहिनींना 20 लाख देताना पाहिलेचं सगळं सत्य समोर आल्यावरती सारंगने रचलेला डाव जबरदस्त असतो. आता ऐश्वर्या आणि त्या माणसाचे मोबाईल ट्रॅक करत सारंग आता इकडे जबरदस्त देवाच्या मतीने खुलासा करतो आणि बरोबर आता डिटेक्टिव्ह म्हणून इकडे सकदेवला कामाला लावत जे काही कारस्थान चाललेले आहेत त्या गोडाऊनमध्ये त्याचीसुद्धा माहिती काढतो. सकदेव इतकी महत्त्वाची माहिती काढतो की सकदेवला फक्त कामावरती परतच नाही तर खूप मोठी बढती याच्यापेक्षा जास्त पगाराची कशी मिळते. सावलीने यामध्ये काय केलंय. सारंग ऐश्वर्याचं भांडं फोडत ज्या वेळेस सारंगच्या समोर करतो त्यावेळेला ऐश्वर्याची कशी बोबडी उडाली सगळे पाहून इकडे आता सगळ्या कुटुंबाला समजणार आहे. ज्या वेळेस सारंग जेवणासाठी येतो तेव्हा ऐश्वर्या मुद्दामून नाटक करत सांगायला लागते की काही गरज नाही आहे या सगळ्यामध्ये आता हे यांना इथे बसवण्याची, याने इथे का बसावं यावरती. मग आता इकडे सांगायला लागते, तिलोत्तमा हे बघ ऐश्वर्या तू उगाच हे करू नकोस, ते पाहुणे आहेत आपले आणि पाहुण्यांना इकडे राहू दे. म्हणजे तू त्यांचा उगाच या सगळ्यामध्ये आता कमीपणा येईल असं काही वागू नकोस. असं म्हटल्यावरती ती इकडे राजकुमार असतोच बसलेला. राजकुमार सांगतो तुम्ही उद्या जाणार आहात ना. असं म्हणत राजकुमार या सगळ्यामध्ये आता मुद्दामून हे सगळं नाटक करायला लागतो आणि त्यानंतर मग आता सगळे थोडेसे ओसरतात. तरी सुद्धा सारंगच्या आग्रह खातर सगळेजण तिकडे आता जेवायला बसतात. परंतु खरं म्हणजे जागा काही पुरत नसते. मग ज्या वेळेला स्वतः सारंग उठतो, नील उठतो आणि त्यांना जागा देऊन आईबाबांना जेवायला बसवलं जातं. हे सगळं चालू असताना इकडे आता एकनाथ सांगत असतो की खरंच याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही यासाठी आता स्वतः उठू नका, आम्ही नंतर जेवू. पण त्याच वेळेला सारंग मात्र त्यांच्या हक्काचं स्थान त्यांना मिळवून देतो आणि काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही इथून हलायचं नाही असं ठामपणे त्यांना सांगतो. मग हे सगळं घडल्यावरती इकडे तोपर्यंत सावली किचनमध्ये आटपट करण्यासाठी खूप लेट होतं आणि त्याच वेळेला सावली जेव्हा आटपाळप करत असते त्याच वेळेला ती या सगळ्यामध्ये किचनमध्ये टोकाहून पाहते तर किचनमध्ये खूप मोठं आता विचित्र हे चालू असतं. किचनमध्ये ते दृश्य दिसतं, ते दृश्य भयानक असतं. या दृश्यामध्ये आणि
आता इकडे ती पाहते की तोच माणूस ज्या माणसाने सखदेवच्या ऑफिसमध्ये गडबड घोटाळा केला होता तो माणूस इकडे येऊन 20 लाख रुपये देत आहे. आणि त्यावरती सावली विचार करते, हे 20 लाख काय बोलतायत? म्हणजे आता हे तेच 20 लाख नाही आहेत ना जे सखदेव दादांच्या इथून चोरला गेले होते? कदाचित ऐश्वर्या मॅडमच्या या सगळ्यामध्ये हात असेल का? पण मी हे यावरती डायरेक्ट आरोप करू शकत नाही आहे. असा विचार करत सावली सारंगला काय सांगायचं या गोष्टीचा विचार करत बसलेली असताना ती सखदेवला तो फोटो दाखवते. दादा हा फोटो बघ ना, हाच माणूस होता का की ज्या वेळेला तू आता पैसे तिकडे घेऊन आला होतास तेव्हा? यावरती तो सांगतो की हो, आणि हा माणूस ऐश्वर्या मॅडमचा आहे. तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता ह्या ऐश्वर्या मॅडमच्या माणसावरती मला डाऊट आहे, पण मी कुणावरती कसा आरोप करू? यावरती सावली सांगते, ही तीच बॅग आहे का? यावरती सखदेव म्हणतो हो. सावली म्हणते आता तू काळजी करू नकोस, तू एक काम कर, त्या गोडाऊनच्या इथे जा आणि आता तू त्या गोडाऊनमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत असतील म्हणूनच तुला बाहेर काढलं. तू जाऊन तिकडे बघ तरी आणि सारंग सरांना कळव. तुझ्या नोकरीच्या बरोबरीने ज्या गोडाऊनमध्ये नुकसानसुद्धा आपल्याला करून द्यायचं नाहीये असं म्हटल्यावरती तो सांगतो, साऊ मी तुझ्या घरामध्ये तुझ्या नावावरती लागलेला जो कलंक आहे ना तो धुतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. सावली सांगते, दादा मला माहिती नाही, मला माझी नाही रे, तुझी काळजी वाटते. मग आता सखदेव त्याच तिकडे जातो आणि त्या माणसाला म्हणतो, काय दादा कसं चाललंय? यावरती तो माणूस तुम्ही इकडे, यावर तो सांगतो नाही, सहज आपला फेरफटका मारला म्हणजे मला बऱ्याच दिवसांनी आठवलं की आपण इथे काम करायचो तर एक फेरफटका मारून येऊया म्हणून मी आलो होतो, बस बाकी काही नाहीये. यावरती तो म्हणतो, सर तुम्ही गेल्यापासून काय सगळं काम असंच चाललेलं आहे ना, कसल्या नोंदी नाही कसल्या काही असं म्हटल्यावरती आता इकडे सखदेव मुद्दामून टेम्पोमध्ये टोकून पाहतो तर त्याला समजतं काहीतरी खूप मोठी गडबड आहे. आणि तो म्हणतो, हे किती बॉक्स? तो म्हणतो, हे बघा सर, आत्ता तुम्ही त्या वेळेला मालक होता, इकडे येत होता, तुम्ही इकडे कामाला होता, मोठ्या पोस्टवर होता, तुम्हाला हे द्यायला आम्ही बांधील होतो, पण आत्ता तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही खरंच बांधील नाही आहोत आणि त्यामुळे तुम्ही या असं म्हणतो. आता इकडे सखदेवला पाठवून देतो, पण त्याच वेळेला सखदेव मोठ्या हुशारीने तिथले काहीच फोटो काढून आणतो आणि ते फोटो सारंगच्या समोर सादर करतो. आणि हे फोटो पाहिल्यावरती सारंग म्हणतो, दादा हे काय आहे? यावरती तो सांगतो, मी निर्दोष असल्याचा पुरावा. म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला विनाकारण अडकवण्यात आलंय. या माणसाने कुणाच्या सांगण्यावरून काम केलंय मला खरंच माहिती नाही आहे, पण मला अडकवलंय ही गोष्ट मात्र खरी आहे. यावरती मग आता इकडे सावली सांगायला लागते की माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये इकडे दादाला अडकवणारा जो कोणी माणूस आहे ना त्या माणसाने आता इकडे बघा ऐश्वर्या मॅडमची भेट घेत हीच ती बॅग दिली. सखदेव म्हणतो, ही तीच बॅग आहे ज्या बॅगमध्ये 20 लाख रुपये देण्यात आलं आणि ते लॉक करून मला त्यांनी सांगितलं की इकडे तर CCTV फुटेज सगळं काम करत आहेत, त्यामुळे इथली CCTV फुटेज असल्यामुळे आता इकडे तुम्हाला थांबायची काहीच गरज नाही असं म्हणत त्यांनी मला तिकडून बाहेर काढलं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच सारंग, तुम्ही काळजी करू नका, आता आपण खूप मोठा ट्रॅप रचायचा आणि या ट्रॅपमध्ये आता माझा जो कोणी खरा गुन्हेगार आहे तो गुन्हेगार अडकला जाईल याची आता मला पुरेपूर खात्री आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता पुढचा ट्रॅप रचला, ते म्हणजे सारंग देवाची मदत घेतो. देवा मला या सगळ्यामध्ये आता काही फोन रेकॉर्ड करायचे आहेत असं म्हणत तो त्या माणसाला फोन रेकॉर्ड करायला सांगतो आणि तो ॲक्च्युली ऐश्वर्याचा फोन रेकॉर्ड करायला सांगत न म्हणजे घरच्या व्यक्तीवरती संशय घेतल्यासारखं असतं, म्हणूनच तो देवाला सांगतो, तू एक काम कर ना, या सगळ्यामध्ये आता फोन रेकॉर्ड या नंबरवरचे ट्रॅक कर. त्या नंबरचे फोन रेकॉर्ड ट्रॅक केल्यावरती तिकडे आता देवा त्याला तिथून सगळी माहिती देतो की या फोनवरती बऱ्याचदा ऐश्वर्यांचे फोन आले होते. आता इतकीशी माहिती सफिशियंट नसते, कारण या सगळ्यामध्ये आता या इतक्याशा माहितीने काहीच होणार नसतं, कारण काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अजून माहिती असणं आवश्यक असतं. डिटेल्स रेकॉर्ड त्यावरती सारंग म्हणतो, एकदा कॉल रेकॉर्डिंग यावरती आता इकडे सांगायला लागतो, देवा बॉस काही मी सगळं ऐकलेलं आहे, तू एक आता कॉल रेकॉर्ड ऐकल्यावरती ऐश्वर्या सांगत असते, हे बघ
त्या मूर्ख सखदेवला आपल्याला इकडून हाकलून काढायचं आहे. काही झालं तरी त्याने आता इकडे पुन्हा पुन्हा येता कामा नये. त्याच्या येण्यामुळे आपल्या गोडाऊनमध्ये आपला भेसळ करता येत नाही आहे किंवा आपल्याला परफेक्ट हे करता येत नाही आहे, म्हणून त्याला काढायचं बस इतका पुरावा पुरेसा असतो. आणि तोच पुरावा घेऊन आता सारंगकडे ऐश्वर्याला बरोबर नमोहरण करण्यात निघतो. कारण तिला जर का डायरेक्ट काही गोष्टी तिला बोलायला घेतल्या असत्या तर ती या सगळ्यामध्ये कपूल झाली नसती. आणि त्यामुळे आता त्यामुळेच मग मात्र तिला पुराव्यासकट रंगी हात पकडणं गरजेचं असतं. मग आता सखदेव सारंग घरी बोलावतो. सारंग सगळ्यांच्या समोर सांगतो, सखदेव या सगळ्यामध्ये आता पुन्हा कामावरती रुजू होतील आणि सखदेव दादा नुसते कामावरती रुजू होणार नाही आहेत, तर सखदेव दादाला आम्हाला पोस्ट द्यावी लागेल. मला ती म्हणजे पोस्ट. सखदेव दादांना यावरती ऐश्वर्या चिडते. आणि काय आहे यावरती सारंग म्हणतो, का ऐश्वर्याने तुला नाही माहिती मी हे काय करतोय? ऐश्वर्या म्हणते, काय बोलतोस तू? यावरती सारंग म्हणतो, कारण सखदेव दादा खूप मोठा फ्रॉड पकडलाय. ऐश्वर्या म्हणते, फ्रॉड कसला? फ्रॉड? यावरती आता इकडे ऐश्वर्या तमाशा करायला लागते. कुठला फ्रॉड पकडलं? सारंग म्हणतो, तू ज्या गोडाऊनचे हेड आहेस ना त्या गोडाऊनचा फ्रॉड आता सखदेव दादाने पकडलेला आहे. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते, तू काय माझ्यावरती पाळत ठेवत होतास का? यावरती सारंग म्हणतो, तशी खरं तर गरज नव्हती तुझ्यावरती पाळत ठेवायची, पण तू ती वेळ आणलीस. आणि हे बघ, हे त्यांचं इनपुट असं म्हणतो. आता सगळ्यांच्या समोर त्या गोडाऊनमध्ये किती फ्रॉड होतात, कसा फ्रॉड होतात हे सगळं दाखवल्यावरती आता इकडे नील म्हणतो, ऐश्वर्या काय आहे हे सगळं? यावरती ऐश्वर्या म्हणते, मला नाही माहिती हे सगळं काय आहे. त्यावरती आता इकडे सारंग म्हणतो, तुला नाही माहिती? मी तुमच्या सगळ्यासमोर आता एक गोष्ट सांगू इच्छितो. असं म्हणतो आता 2 व्हिडिओ. सगळ्यात पहिला व्हिडिओ तो दाखवतो, तो म्हणजे सावलीने केला रेकॉर्ड त्या दिवशीच्या रात्रीचा. आणि तो सांगतो, याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ऐश्वर्या वहिनी त्या माणसाकडून पैसे घेत आहेत. 20 लाख रुपयाची बॅग, ही तीच बॅग आहे असं सगळं आता मी कन्फर्म ऐश्वर्या म्हणते. असं असेल, पण हे तीच पैसे कशावरून? आपल्याला या सगळ्यामध्ये आता वेगवेगळ्या डील करायला लागतात, या संदर्भातले हे पैसे आहेत. सारंग म्हणतो, ठीक आहे. नील म्हणतो, अगं पण इतके पैसे का? म्हणजे कॅश म्हणजे? यावरती ती सांगते, नील पण याच्यावरून सिद्ध होत नाही ना की मी काहीतरी फ्रॉड केलं आहे. यावरती सारंग म्हणतो, ठीक आहे. ऐश्वर्या म्हणते, मला इकडे बदनाम करण्यासाठी बोलवलं आहे का? यावरती सारंग म्हणतो, नाही ऐश्वर्या वहिनी, दुसरा क्लिप ऐक. असं म्हणत ऐश्वर्याला दुसरा क्लिप ऐकवलं जातं. खरं तर मला त्या देवाकडून ज्या वेळेला त्या माणसाने मी रेकॉर्ड चेक करायला गेलो तेव्हा तुझी क्लिप मिळाली. मला माझ्या स्वतःवरचा विश्वास बसत नव्हता. तुला कळतंय? अगं किती खालच्या पातीला गेलीस. एक म्हणजे या कंपनीमध्ये फ्रॉड तू करतेस, या घरची सून असून ते एक मला कळत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तू आता या सगळ्यामध्ये सुखदेव दादाला 20 लाखाच्या फ्रॉडमध्ये अडकवलंस. यावरती नील म्हणतो, ऐश्वर्या का केलंस तू हे सगळं? ऐश्वर्या म्हणते, नाही हे माझ्या विरुद्ध खोटं कारस्थान आहे. त्यावरती सारंग म्हणतो, आत्ताच्या आत्ता मी हा कॉल खरा आहे ते देवाला बोलवून सिद्ध करू शकतो. मग मात्र ऐश्वर्या भांबडते. आणि आता नील म्हणतो, बास कर ऐश्वर्या, आता या सगळ्यामध्ये तू जे काही बोलतेस ना ते खोटं आहे. सगळ्यांना तू समजलंय, तू स्वतः आपल्या गोडाऊनमध्ये फ्रॉड केलायस एक, आणि दुसरं म्हणजे तू सगळ्यांना अडकवलंच आहे. आणि तुझ्या काय निर्णयावर? सारंग म्हणतो, हे सत्तेचे सगळे पुरावे. असं म्हटल्यावरती मग आता सारंग सगळ्यांमध्ये सांगतो, आई सांग तुझा काय निर्णय आहे? यावरती आता तिलोत्तम म्हणते, ऐश्वर्या तू फ्रॉड केलास याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. आणि सारंग म्हणतो, आणि सखदेवला अडकवलंय याच्या संदर्भात. यावरती आता मात्र चिडलेली तिलोत्तमा तिच्या थोबाडी देते. सखदेवला सगळ्यामध्ये आता पोस्टवरती मोठ्या रुजू केलं जातं. आता इकडे सावली सारंगचे आभार मानते. तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहे. तुम्ही नसते तर तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहता. दादांचं सत्य पाहायला आलं तर त्याला तुम्हीच कामावरून काढलं, आणि आत्ता सत्य समोर आलं तर सन्मान आम्ही घेतलं. तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं म्हणत आता इकडे कमी असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सखदेव येतो आणि पाया पडायला लागतो. खरंच या सगळ्यामध्ये आता मला ना खूपच भाग्य वाटतं की माझ्या साऊला तुमच्यासारखा नवरा मिळाला. असं म्हटल्यावरती तो पाया पडायला लागतो. यावरती आता इकडे सांगायला लागतो, सारंग हे बघ, माझ्यामुळे खरं तर तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप त्रास भोगावा लागलाय. मी तुमची माफी मागायला पाहिजे. दादा पाया कसलंही पडताय.
काय फायनली आता मोठ्या पगाराची नोकरी सखदेवला मिळवलं जातं. अशा पद्धतीने ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यासमोर पर्दाफाश होत अखेर सारंगाने ऐश्वर्याने मिळून सखदेवला न्याय मिळवून दिलेला असतो. अशाच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.